स्टेडियम मध्ये आलोय मॅच बघण्यासाठी जी आपल्या जोगेश्वरी मध्ये आहे। तर ते बाबांनी एक सुंदर असं वाक्य बोलले की ते बाबा म्हणाले, कामावर आहे मी पण आपलं समजून काम केलं ना तर ते काम चांगलंच होतं। हा जो पूर्ण व्लॉग आहे ना हा पूर्ण शूट झालेला आहे सॅमसंग S25 अल्ट्रानी। ऑडिओ जो तुम्ही ऐकता ना तो आहे DJI प्रो। हा पूर्ण हँडेड शूट केलेला आहे। हे पार्क कुठे काय आहे ना हे तुम्हाला मी ना डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण याचा ॲड्रेस देईन, तर तुम्ही ॲड्रेस नक्की बघा। आता आपण काय करूया, पार्कच्या आतमध्ये एंट्री मारूया। एंट्रीज बघा किती भारी आहे ती। ऊन भरपूर आहे, तुम्ही माझ्या चेहरा बरोबर बघू शकता। ऊन भरपूर आहे, इतकं गरम होते, पण इकडे सगळीकडे ना ग्रीनरी आहे। या माझ्यासोबत। तर मित्रांनो हा आहे तो पार्कचा गेट आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम। तर मी आता आहे जोगेश्वरी पूनम नगर मध्ये आणि माझ्या हातात हे तिकीट आहे, जी किंमत आहे 10 रुपये। हे एक असं प्लेस आहे ना काय विचारू नका मित्रांनो। तुम्ही बघा ना असं वाटतं ना कुठेतरी आपण स्टेडियम मध्ये आलोय मॅच बघण्यासाठी, पण हे स्टेडियम नाहीये। हे एक असं सुंदर लोकेशन आहे जे आपल्या जोगेश्वरी मध्ये आहे, अगदी जवळ आहे। का मोठं पसरलेलं आहे ना, बाप रे बाप काय विचारू नका। आणि इकडचे ना पूर्ण तुम्ही जर बघतील ना सगळीकडे ग्रीनरी आहे, सगळं ग्रीन आहे आणि ना एकदम वेल मेंटेन आहे, सगळीकडे स्वच्छता आहे। आणि इथे ना आलो ना तर ना इथे ना बघण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत, तर ते तुम्हाला ना व्लॉग मध्ये तर बघायला मिळणारच आहे। आपला हा व्लॉग असणार आहे ना हा खूप थोडासा मोठा बनेल, कारण की काय माहिती का इथे ना गोष्टी दाखवण्यासारख्या भरपूर आहेत। तुम्हाला माहिती आहे जर गोष्टी दाखवण्यासारख्या असेल तर आपण त्या कशा दाखवतो त्या। तर तुम्हाला काय करायचं आहे, हा व्लॉग आहे ना हा टीव्हीवर बघायचा आहे। कशावरती? टीव्हीवरती, विथ फॅमिली, विथ कुटुंब तुम्हाला हा व्लॉग टीव्हीवर बघायचा आहे। खूप मजा येणार आहे तुम्हाला व्लॉग मध्ये। मी असा प्रयत्न करेन ना जेणेकरून ना तुम्ही ते लोकेशन स्वतः तुम्ही तिथे उभे आहात आणि तुम्ही देखील ते बघताय, तर असा आपण व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू। पण खरं सांगतो मित्रांनो इथे आलो ना फार बरं वाटतंय, एकदम जवळ आहे हो, एकदम जवळ आहे। आणि त्यामुळे ना आता मला माहिती नाही मी किती शूट करणार आहे ते, पण जे पण शूट करेन ना हे तुम्हाला बघायला खूप भारी वाटणार आहे। व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्लॉगला लाईक नक्की करा। इकडून बघा हा पूर्ण लँडस्केप बघा कसा आहे, असं वाटतं ना की एखादा आपण एक स्टेडियम आहे। सही क्या लोकेशन आहे, निसर्ग बघा कसला भारी। आणि बाय द वे हे सगळे कसं सिटिंग अरेंजमेंट आहे। आणि संध्याकाळचं मला वाटतं ना इथे ना काहीतरी ते पॉवर एवढतं ना कारंजे आपले, त्याचा काहीतरी लाईट शो वगैरे असतो, पण आता मला माहिती नाही संध्याकाळी असतो की नाही। पण हे असं काहीतरी इकडचं हे एक फर्स्ट लोकेशन झालं। म्हणजे तुम्ही विचार करा रात्र झाली आणि जेव्हा हा शो चालू होईल कसला भारी व्ह्यू असेल। तर आता आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप ना एक एक गोष्टी बघूया, या माझ्यासोबत। आता मी एका शेतकऱ्याच्या घरासमोर उभा आहे की हे बनवलंच बघा कसं। तर पहिल्याचं सेक्शन आहे ना हे म्हणजे फार्मर लोक, पूर्वीच्या काळी आपले जे शेतकरी होते त्यांची घरं कशी होती, काय पद्धत होती तेव्हाची, तर हे सगळं म्हणजे त्यांची घरांचं स्ट्रक्चर कसं होतं काय होतं ना हे सगळं ना इन डिटेलमध्ये बनवलेलं आहे। म्हणजे तुम्ही जर बघतील ना घराच्या आत जर तुम्ही बघतील ना तर तुम्हाला मी ॲक्च्युली कॅमेरा असा करून दाखवतो। हे बघा जर तुम्ही घराचं हे घर आहे एका शेतकऱ्याचं घर जे जुन्या पद्धतीचं आहे, तर तुम्ही इथे पहिला बघतील ना इथे बघा असं धान्याची ही पोती वगैरे ठेवलेली आहे। नंतर आपले देवी देवतांचे फोटोज, नंतर हे दरवाजे आणि हे बघा ना हे तुम्हाला जे दोन साईडला हे जे दोन चौकोन दिसतात आहे ना, मला वाटतं हे दिवा वगैरे ठेवण्याचं त्या टायमाची सिस्टम होती। त्यावेळेच्या घरांचे कलर्स बघा कसे होते, अशी मस्तपैकी एक अशी पट्टी मारायचे, एकदम सिंपल आणि साधं। तर हे आहे त्या शेतकऱ्याचं घर आणि पायऱ्या आहेत आणि इथे असं अंगण दाखवलं आहे। आणि इथे तुम्ही पुढे बघतील ना हे बघा गोमाता आहे। पूर्वीच्या काळी कसं लाल लालच कलरच्या अशा गायी तुम्हाला भरपूर गावी दिसणार, तर अशी गोमाता आहे। आणि इथे ते मला वाटतं शेतात चाललेत वाटतं गाई घेऊन, आणि इथे शेती करताना म्हणजे नांगरणी करताना दाखवलं आहेत। आणि ही आहे बैलांची जोडी, ती म्हणजे खिल्लार दाखवली आहे आणि शेतकऱ्यांसोबत असणारा त्याचा कुत्रा हा दाखवला आहे। तर बघा ना याची तुम्ही जर डिटेलिंग बघतील ना एक एक काय भारी बनवले, म्हणजे अक्षरशः बघा ना जवळ तुम्ही बघतील ना अक्षरशः नसा वगैरे पण दिसतात आहे। क्या बात आहे यार, म्हणजे असं वाटतंय ना तुम्हाला हा व्लॉग बघून की
खरोखर आपण एखाद्या गावी चाललेलो आहे आणि गावी आपण अशी नांगरणी वगैरे बघतोय. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या भागाजवळ आलेलो आहे. हे ॲक्च्युली ना मी आता बघतोय ना, तर हे म्हणजे पूर्वीच्या काळी कसे 12 बलुतेदार होते तसंच पूर्ण बघितलं म्हणजे बनवलं आहे हे. तर आता आपण काय बघतोय, न्हावी बार्बर. पूर्वीच्या काही न्हावी वगैरे कसे असायचे ना ते दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि मला ना ॲक्च्युली इकडची ना हे जे बनवलं आहे ना जेवढं, तर ना ह्याची ना डिटेलिंग खूप आवडली मला. इथे बघा ना मस्तपैकी असा पार पण बघा ना कसा पूर्वीच्या काळात कसा असायचा तसाच दाखवला आहे. त्यानंतर तिथे एक गृहस्थ बसले आहेत, ते एक माणूस बसला आहे. मला वाटतं त्यांनी आत्ता दाढी केली, आपले मिशी चेक करतात ते. आणि इथे न्हावी आहेत म्हणजे ते बघा ते कसं करताना दाखवतात आहे. तर तिथे एक मस्त मुलगा कुतूहलाने बघतोय. त्याचा भारी वाटतं ना बघायला, एकदम छान वाटतं. ॲक्च्युली बघण्यासारखं आहे ना इकडे भरपूर आहे. तर त्यामुळे मी कसं एक एक गोष्टी जेवढं मला जमते ना दाखवायला तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर बनवलं ॲक्च्युली. हा ब्लॉग आहे ना कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला पाहायला मजा येईल. बघा ना किती सुंदर सुंदर अशा ह्या गोष्टी बनवल्या, शिल्प बनवलेले आहेत. म्हणून त्याचं नाव काय, शिल्पग्राम म्हणून असं ह्या पूर्ण जागेचं नाव आहे. इथे आपण जाऊया. इथे बघा ढोलकी आहे आणि ढोलकीच्या तालावरती नृत्य करणारी महिला आहे. तर मित्रांनो, आपण थर्ड सेक्शनकडे आलेलो आहे आणि हा तिसरा भाग जो आहे ना हा आहे लोहार काम करताना. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं लोहार काम करायचे ना ते करताना दाखवलं आहे. ती अशी रिंगपर्यंत काहीतरी काम चालू आहे. आणि हे मला ना खूप म्हणजे घरं जी बनवली आहेत ना एकदम टिपिकल जी बनवली ना पूर्वीच्या काळी कशी असायची, तर ते मला खूप भारी वाटलं. इथे 2 जण काम करतात आहे आणि एक जण बघतोय. आणि त्यांचे तुम्ही कपड्यांचे कलर पण बघा ना किती एकदम म्हणजे भारी वाटतात ते. आणि तिथे बैलगाडीचं चाक आहे. इकडे देखील काम चालू आहे. हे बघा ना हातात हातोडा आहे आणि त्या हातोड्याची पण डिटेलिंग बघा ना तुम्ही किती मस्त केलेली आहे. आणि इथे असं हे काम चालू आहे. आणि ह्या खिडक्या बघा, क्या बात आहे. पहिल्याच्या ह्या लोखंडी रॉडच्या खिडक्या, लोखंडाचे रॉड सळ्या त्या आणि लाकडाची फ्रेम असलेली ह्या खिडक्या जुन्या. आणि ही घरं, पहिल्याची ही घरं, कौलारू घरं. हो मस्तपैकी मैना पक्षी होता ना त्यांनी आपली तहान भागवली आणि खारुताईने आपली तहान भागवली आणि मस्तपैकी खेळत खेळत उड्या मारत मारत गेली. आणि इथे आम्ही पण विश्राम केला. थोडासा ऊन वाढत चालले ना तर त्यामुळे थोडासा आता गरमी वाढत चालली आहे. पण मी एका ठिकाणी बसलो तर ते ठिकाण बघा. आता हे ठिकाण का आम्ही बसण्यासाठी निवडलं, इथे बघा असं सिटिंग अरेंजमेंट नाही आहे पण हा वॉकिंगच पाथ आहे हा. पण बघा कसं लाकडाचे खांबे आहेत, वरती छप्पर आहे आणि मागेतनं सुपारीची पूर्ण अशी झाडं तशी गोलमध्ये लावलेली आहेत, राऊंडमध्ये लावलेली आहेत. तर तुम्हाला मी हा भाग दाखवतो. हा कसला भारी येतो, रिलॅक्ससाठी किती भारी भाग येतो हा भाग बघा तुम्ही. तर मित्रांनो ही आहे सुपारीची झाडं आहेत आणि बघा असा मस्त गोल सर्कलमध्ये ही सुपारीची झाडं लावली आहेत. सही. आणि हा जो तुम्ही आजूबाजूला हा पूर्ण भाग बघता ना हा वॉकिंग पाथ आहे मला वाटतं. आणि इथे तुम्ही आराम देखील करू शकता. आणि इथे हे असं लाकडाचं हे खांब आहेत, स्ट्रक्चर असं बनवलं आहे. त्यामुळे इकडे कसं आराम करायला थोडंसं बरं पडतं. हा बघा मित्रांनो आम्हाला काय दिसलं आहे, सरडा. आम्ही जरा पण मुवमेंट नाही करते, शांत बसलो आहे. हा पण कसा निसर्गाचा एक भागच आहे ना. तर बाबा पळाला. हा बघा ह्या झाडावर बसला आहे, हा बा झाडावर चढतोय. बघा ना हा पण एक निसर्गाचा भागच आहे ना. काहीतरी खायला मिळालं वाटतं. हे आहे सोनाराचं घर आणि इथे सोनार काम कसं व्हायचं पूर्वी तर ते दाखवलं आहे. आणि पूर्वी माहिती ना तुम्हाला की बाळाचा जन्म झाला तर त्याचे पहिला कान टोचायचे, तर ते सोनाराकडे जाऊनच टोचायचे. तर हे बघा इकडे असं लहान बाळाचं कान टोचायचं असं दाखवलं आहे. हा बघा बाळ आहे आणि त्याचं असं कान टोचले जातात आहे. तर कोणाकोणाचे कान टोचलेत लहानपणी कमेंट करून नक्की सांगा. आता आपण इथे आलो आहे ना, हे बघा असं गार्डनमध्ये हे असं काही प्लेस आहे आणि इथे असं काही ही सगळी शिल्प बनवली आहेत. मस्त नेचरमध्ये हे सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला ना
क्लिअरली सर्व काही व्यवस्थित बघता येईल. आणि इथे काय लिहिलं आहे बोर्डवर, तांबट कॉपर स्मिथ. आणि इथे बघा जुने असे काय म्हणतात ते हंडे कळशा. एखादं डिटेलिंगच इतकं भारी आहे ना, विचारू नका. तर डिटेलिंग खूप छान केलं आहे, त्यामुळे ना प्रत्येक गोष्ट ना आपल्याला ही व्यवस्थित अशी समजते. बघा इकडे बकरी पण दाखवली आहे. इथे कळशी घेऊन येताना एक महिला दाखवली आहे. इथे एक महिला बसली आहे आणि नंतर हे इथे असं काम चालू आहे. आणि इकडे बघा इथे देखील म्हणजे डिटेलिंग बघा, त्यांचे कपडे बघा किंवा त्यांच्यावरचे कलर्स बघा की एकदम म्हणजे ना बघा रिअलिस्टिक आपल्याला हे सर्व पाहायला मिळतं आहे. इथे एक बाबा भेटलेले आता, ते इथे काम करतात आणि ना त्यांच्याशी बोलत असताना ना तर मी त्यांना काय म्हणालो की इकडे ना स्वच्छता तुम्ही खूप छान करता. तर ते बाबांनी एक सुंदर असं वाक्य बोलले की ते बाबा म्हणाले, कामावर आहे मी पण आपलं समजून काम केलं ना तर ते काम चांगलंच होतं. मग आपल्या व्लॉगचं पण तसंच आहे ना, आपलं समजूनच काम करायचं आपल्याला. हे तर कुठलंही काम करा आपलं समजून करा, ते खूप चांगलं होतं. आणि बघा ना अशा मस्तपैकी तुम्हाला स्टेअरकेस वगैरे आणि आजूबाजूचा हा पूर्ण आहे ना, हा पूर्ण परिसर बघा म्हणजे बघण्यासारखं, इन्फॉर्मेशन घेण्यासारखं, माहीत करून घेण्यासारखं बऱ्याच गोष्टी इथे आहेत. तर तुम्हाला ना इथे एकदा नक्कीच यावं लागेल. आता आपण हा वरचा पार्ट बघतोय, हा पण पार्ट बघूया. आता आपण पूर्ण ग्रीनरी आहे. तुम्हाला ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे किती ऊन जरी असलं ना तरी तुम्हाला हरकत नाही. इथे नेचर आहे, नेचरमध्ये त्यांनी मस्तपैकी बसण्यासाठी छान असं अरेंजमेंट केलेली आहे. हे बघा इथे महिला अशा नृत्य करताना दाखवले आहे. तर आपण तिकडे पण जाऊ, पहिला आपण ही साईड बघून घेऊया आणि मग तिकडे जाऊया. तर हे कसं ॲक्च्युली ना पार्ट मध्ये बनवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कसं प्रत्येक गोष्ट ना व्यवस्थित बघता यावी, व्यवस्थित ती माहीत करून घेता यावी. तर यासाठी ना असे वेगवेगळे व्यवस्थित असे पार्ट केलेत निसर्गामध्ये सर्व गोष्टी. तर आता आपण ते सगळे बघत आलो आणि इथपर्यंत पोहोचलोय. तर आता इथे कुंभारकाम करताना पूर्वीच्या काळी कुंभारकाम वगैरे कसं करायचं किंवा कुंभारकाम कसं असतं तर हा एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर आपण हे जे क्लोजअप शॉट बघूया. हे बघा एक महिला आहे, ती आपल्या डोक्यावरती अशी माती वगैरे घेऊन जाताना दाखवली आहे. आणि इथे आहे घर आहे जे एकदम टिपिकल सुंदर असं घर आहे. आणि इथे असं हे कुंभारकाम सुरू आहे. हे बघा ना मटकी बनवण्याचं काम सुरू आहे. तिथे माती मळण्याचं लहान मुलगा आहे, तो माती मळतोय, ते काम सुरू आहे. आणि इथे बघा मला ही जुनी घरच खूप आवडतात. आपल्या जुन्या काळाशी आपण कसं कनेक्ट होऊ. मी तुम्हाला म्हणालेलो व्लॉगमध्ये ना मला जुन्या गोष्टी दाखवायला खूप आवडतात आणि त्यातला हा एक पार्ट होता. आणि इकडे बघा ना असं नेचर आहे. मागे पण तुम्ही बघा स्ट्रक्चर वगैरे कसं एकदम चालण्यासाठी फिरण्यासाठी मस्त बनवलं आहे. आणखीन इकडे पण आहे. आता आम्ही इथे थोडासा वेळ, कारण की ना आता ऊन कसं वाढत चाललंय ना त्यामुळे, तर इथे थोडा वेळ आम्ही थांबलेलो. आणि तुम्हाला ना थांबलोच आहे ना तर एक एक गोष्ट दाखवते. इकडे पण बघा खूप गोष्टी बघण्यासारखी. हे तुम्हाला असं ना बेसिकली असं तुम्हाला काहीतरी नुसतं एक अशी भिंत वाटत असेल, पण ही ऍक्च्युली भिंत नाहीये. तर ह्या जागेचा पण त्यांनी वापर केलेला. तो वापर कसा केलेला माहिती काय, हे बघा ना अशी घरं वगैरे दाखवली आहेत. हे बघा सुंदर. इथून बघा अशा ह्या पायऱ्या बघा, ह्या अशा पायऱ्या स्टार्ट होतात त्या अशा वरपर्यंत. सुंदर. पण इथे पण आहे वाव, छोट्या छोट्या डिटेलिंग बनवलेल्या आहे एकदम. बघा इथे पण पायऱ्या वगैरे आहेत. आणि इथे काय बाबा, तर हे असं मस्तपैकी स्ट्रक्चर बनवलंय. आणि हे झाड बघा, हे झाड पण कसं यात मध्ये मस्त बनवलंय बघा, क्या बात आहे. म्हणजे चांगली कलाकृती इथे बनवलेली आहे. बघा इकडे पण असं पायऱ्यांनी असं चढत चढत असं यायचं. इथे घर आहे. हा एक पॅसेज मस्तपैकी विचार पण नाही करू शकत आपण. हा पॅसेज असाच चाललेला ना तर त्या जागेचा खूप सुंदररित्या असा वापर करण्यात आलेला आहे. तर इथे आहे चांभारकाम, कॉबलर. ऍक्च्युली खूप मस्तच बनवलेलं आहे. ही पहिल्याची घरं बघ ना, पहिल्याची घरं मस्त एकदम टिपिकल बनवली आहेत ना. आणि त्यांच्या हातातली जी पण हत्यारं वगैरे दाखवलीत ना ती बघा ना किती एकदम नॅचरल वाटतं ते बघायला. बघा ना एकदम असं रिअलिस्टिक वाटतं एकदम. अरे वा, इथे पण काहीतरी दिसलं बघा. हे बघा, हे मटक्यात काहीतरी मला वाटतं पक्ष्यांनी घरटं केलंय. अजून आहे ना भरपूर बघण्यासारखं आहे. तर त्यामुळे ना तुम्हाला ना थोडंसं मी लवकर दाखवतो. तर हे काय आहे,
तर इथे विणकर, अच्छा विवर, विणकर, आणि ह्यांचं हे घर बघा किती मस्त दाखवलं आहे. या अशा जुन्या खिडक्या आणि त्यांचं हे घर असं होतं, मस्त छान. हे प्लेस, हे लोकेशन इतकं मोठं आहे ना, काय विचारू नका. आम्हाला कसा थोडासा वेळ लागतो कारण की आम्ही शूट करत जातो ना. अजून भरपूर बघण्यासारखं आहे. तर त्यामुळे मी काय करतो माहिती का, थोडंसं ना फटाफट तुम्हाला गोष्टी दाखवतो. आणि आता मी जिथे उभा आहे ना तिथे परत एक असं म्हणजे सेक्शन आहे आणि तिकडे ना आता म्हणजे पूर्वीचं नृत्य, आपली जी म्हणजे नृत्यकला आहे ना ती दाखवली आहे. हे बघा वेगवेगळे नृत्यकला आणि त्यांची ती वेशभूषा. तर इथे पहिला काय दाखवलं आहे तर दांडिया खेळताना दाखवलं आहे. दांडिया दाखवला आहे म्हणजे गरबा खेळताना दाखवलेला आहे. आणि इकडे बघा ना हा सेक्शन असा आहे की हा पण मस्तपैकी इथे ना असं बसण्यासाठी अरेंजमेंट आहे, पण इथे मला काय दिसत नाही आहे. आणि समोर आहे ढोलकी, ढोल ताशा आणि लेझिम समोर खेळतात आहे. आणि बाजूला आहे लावणी आणि इथे आपले कोळी बांधव आहे तिकडे. सही वाटतं रे. हे बघ ना ढोलकी दाखवली आहे इथे. लावणी हा आपला जे नृत्य आहे, जी कला आहे ती दाखवली आहे. नंतर इथे आपलं ढोल ताशा आणि लेझिम. ढोल ताशा आणि लेझिम खेळताना दाखवलेला आहे. हातामध्ये लेझिम पण बघा. आणि महिलांनी घातलेल्या साड्या आणि पुरुषांनी घातलेले फेटे आणि सदरा लेंगा. वाव. आणि हा ढोल ताशा, त्या ढोलचा कलर पण बघा, हातात काठी आहे. वाव किती छान वाटतं ना बघायला. असं वाटतं ना जिवंत देखावे आहेत हे. आणि इथे हे लावणी नृत्य कला दाखवली आहे बघा ना, हातातली ढोलकी वगैरे. आणि इथे महिलांची वेशभूषा, ह्याला काय म्हणतात ना मला कमेंट करून नक्की सांगा. तानपुरा बोलतात का काय म्हणतात ना, तुम्ही मला कमेंट करून सांगा. पण हे अतिशय सुंदर प्लेस आहे ज्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी अशा बनवलेल्या आहेत. ही बघा आणखीन एक नृत्य कलाकृती. हा बघा आता आपण जे नृत्य आणि वेशभूषा जो आपण बघितलं ना, तर बघा हा पूर्ण प्लेस असा आहे. आणि इथे असं सिटिंग अरेंजमेंट पण आहे. तर मित्रांनो आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना ते दाखवल्याने ना तुम्ही तुमच्या लहानपणीच्या आठवणीमध्ये हरवले जाणार आहे, एवढं मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. कारण की इथे अशा काही गोष्टी आहेत ना ज्या आपण आपल्या बालपणी लहानपणी आपण ह्या गोष्टी खूप पाहिलेल्या आहेत आणि खूप एन्जॉय देखील केलेल्या आहेत. म्हणजे आता जर तुम्ही आपण सोशल मीडियावर म्हणा किंवा फोनवर म्हणा आपल्या जे गेम्स वगैरे खेळतो, पण आपल्या बालपणीचे ते गेम ते इथे ना मला पाहायला मिळतात आहे. आणि ना ते बघून ना अक्षरशः ना मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आहे. तुमच्यापैकी कोणी हे असं लहानपणी गेम्स खेळलेले आहेत किंवा आपले हे खेळ खेळलेले आहेत तर तुम्हाला ना मी एक एक खेळ आहे ना दाखवतो, तुम्ही बघा, तुम्हाला तुमचं बालपण नक्की आठवेल. या माझ्यासोबत. तुम्ही ह्याला काय म्हणता किंवा ह्याला एक्झॅक्टली काय नाव आहे ना तर ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपला कसा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो किंवा जर तुम्ही कमेंट करतील ना तर ते कसं आपण टाईमला ते आपण ॲड करू शकतो ना. इकडे पण खूप सुंदर अशी ही डिटेलिंग आहे. मित्रांनो आता मी जी तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे ना हे तुम्हाला खरोखर कमेंट करून नक्की सांगायचं आहे की हे लहानपणी कोण कोण असं खेळलेलं. नारळाची झावळी म्हणजे आपली गाडी, एक मित्र ओढणार आणि एक मित्र बसून एन्जॉय करणार. तर हा कोणी कोणी खेळ खेळला आहे? हां मी तर माझ्या लहानपणी खेळलो आहे. तर तुमच्यापैकी कोणी हा असा खेळ खेळला आहे कमेंट करून नक्की सांगा. काय दिवस होते ना, ना गाडी होती ना बाईक होती ना काय होतं, पण हे जे सुख मिळालं ना हे सुख कुठेच नाही, ह्याच्यासारखं सुख कुठेच नाही. तर आपण इथे नारळाच्या झावळीवरती जो खेळ आहे लहानपणीचा तो पाहिला. आणि इथे मला आणखीन एक खेळ दिसतोय तो म्हणजे बघा इकडे एक मुलगा आहे, इकडे एक मुलगा आहे आणि समोर एक मुलगा आहे. हा आपला लहानपणीचा खेळ आहे तो म्हणजे विटी दांडू. हा विटी दांडू आहे, हातात दांडू आहे पण विटी नाही आहे तिकडे, पण एक विटी दांडू लहानपणीचा खेळ हा इथे असा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मस्त. तर मित्रांनो, लहानपणीचे खेळ तर आपण पाहिले. आपलं बालपण, या खेळाशिवाय ना आपलं बालपण आहे ना हे अपूर्ण आहे. आणि मला माहिती आहे जेवढे पण बघणारे आहेत ना त्यांनी हा प्रत्येकाने खेळ ना लहानपणी खेळलाच असणार. तर तो खेळ कुठला आहे? गोट्या. तर इथे गोट्या खेळताना देखील दाखवलं आहे. तर मित्रांनो समोर बघा, आणि आपलं बालपण आहे ना, आठवण म्हणजे आपल्या आठवणीत हरवून जा. हे बघा समोर गोट्या खेळण्याचं हे पूर्ण शिल्प उभारलं आहे. आता हे राईट हँड आहे. तर तुमच्यापैकी तुम्ही कोण आहेत? राईट हँड होतात का लेफ्ट हँड होतात ते कमेंट करून नक्की सांगा. हे बघा इथे एक राईट हँडचं दाखवलं आहे मुलगा खेळताना, आणि हा कोण आहे? लेफ्ट हँडचा आहे वाटतं. ओके. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. इथे मला काय दिसतं आहे, इथे पाटी लिहिलेली आहे बुरुड. बुरुड म्हणजे काय? आता मला पण एक्झॅक्टली माहिती नाही आहे. हे सर्व जे स्ट्रक्चर बघतोय ना ह्याच्यावरून तर एवढंच समस्या आहे की लाकडात म्हणजे बांबू आहे ना, त्या बांबूला सोलून त्यापासून मला वाटतं ही अशी टोपली, मे बी जर मी चुकत नसेल तर ह्यालाच बुरुड म्हणतात का मला माहिती नाही, कमेंट करून सांगा. पण ही मोठी टोपली आहे आणि ती बनवण्याचं काम दाखवलं इकडे. आम्ही भरपूर फिरतोय. सकाळी आम्ही 9 वाजता आलोय, पण आमचं बोलतो ना अजून फिरणं नाही झालं, कारण की इथे इतकं मोठं आहे ना हे, आणि बघण्यासारखं ॲक्च्युली इतकं सुंदर आहे ना, तर त्यामुळे आमचं मनच भरत नाही. त्यामुळे आम्ही शूट करत चाललं, कारण की तुम्हाला कसं प्रॉपर पद्धतीने दाखवता यावं ना, तर त्यासाठी एवढे परिश्रम चालू आहेत. पण गरम बोलतो ना भयंकर होतंय. तर आम्ही मस्त चाललोय सावलीतून वरती जायचं आपल्याला. आणि ह्या जागा पण बघा ना, चालण्यासाठी वगैरे तसं काही इथे प्रॉब्लेम नाहीये. एकदम रिलॅक्स तुम्ही येऊ शकता. मस्त एकदम शांत ठिकाण आहे. बघा ना, मी इतका वेळ शूट करते पण कोणच नाही इथे. अशा प्लेसेसवर ना माणसं आली पाहिजे. आपल्या लहान मुलांना या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. जरी तुमच्याकडे कोणी जरी गावावरून म्हणा किंवा कुठून म्हणा पाहुणे जरी येत असतील ना, तरी त्यांना ना ह्या प्लेसवर हे पूर्ण प्लेस दाखवा. सर्वच गोष्टी आहेत ना इथे बघण्यासारखं. एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपण वरती जाऊया. पण बघा कसं भारी आहे. हे बनवलं छान आहे ना, तर त्यामुळे ना फिरताना पण आहे ना तुम्हाला कुठे असा काही प्रॉब्लेम नाही होणार. फिरलात ना जरी तुम्ही, तरी इथे अशा म्हणजे सावलीसाठी भरपूर ठिकाणं आहेत. नेचर भरपूर आहे ना, नेचरच इकडे भरपूर आहे. हवा पण लागते. तर इथे आता आपण आलो ना, इथे मस्तपैकी शिल्पकार म्हणजे दगडापासून बोलतो ना कोरीव काम करतात वगैरे, आणि शिल्प बनवली जातात. तर ते म्हणजे कसं आपल्या जुन्या गोष्टी होत्या, म्हणजे आपण जातं, वरवंटा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी ना जुन्या काळातल्या, त्या सगळं तिकडे बनवलं जाते. तर आपण तिकडे जाऊया. आणि हा तर माझा खूप आवडीचा भाग आहे. आणि इथे ना भरपूर ही झाडं, ती कुठली झाडं म्हणाल तू? सोनचाफा. हा हा हा. सोनचाफा, सुगंध तितका भारी आहे. हे बघा, शिल्पकार, क्राफ्ट्समॅन. तर हे पूर्ण असं दाखवलं आहे, शिल्पकला दाखवलेली आहे. हे त्यांचं घर वगैरे दाखवलेलं आहे. आणि इथे कशी शिल्प बनवली जाते हे बघा ना. आपलं जातं, जुन्या काळातलं जातं, ज्याच्यावरती आपण पीठ वगैरे दळायचो ना, तर ते बघूनच माझं मन इतकं खुश झालं. तर आणि इथे मूर्तीचं काम वगैरे चालू आहे. तर आपण इथे काय करूया माहिती काय, ह्याचे पण क्लोजअप शॉट बघूया. हो, हवा सुटली बाबा, जीवाला शांतता मिळाली. हवा किती वारा सुटलाय, जरा जीवाला थंडावा मिळाला. आणि इथे काय आहे, आम्ही कसं एक एक प्लेस शोधतोय ना, हे खूप मोठं आहे ना ॲक्च्युली ठिकाण. तर एक एक आपल्याला शोधावं लागतंय, आणि आम्ही शोधत शोधत तुम्हाला एक एक गोष्टी दाखवण्याचं ट्राय करतोय. इथे आहे माळी दाखवले, गार्डनर. कुठून जाऊया? इथून अजून बघूया तिकडे काय आहे का. हे बघा ना, काय मस्त आहे ना फिरण्यासारखं वगैरे. आणि बघा ना, तुम्हाला कुठेच असं हे दिसणार नाही, पूर्ण ग्रीनरी दिसेल. आता तर किती कडक उन्हाळा आहे. हे बघा मे महिना आहे, पण इकडे बघा मस्तपैकी एवढं ऊन आहे. पण तुम्हाला हे बघा, या हिरव्या झाडावरती ही सफेद चादर दिसत असेल. सगळं झाड, पूर्णच्या पूर्ण झाड आहे ना, शेवटच्या झाडापासून ते ह्या शेवटच्या झाडापर्यंत, आणि त्या शेवटच्या झाडापासून ते ह्या शेवटच्या झाडापर्यंत सगळं तुम्हाला ना हिरवं आणि सफेद असं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. आणि हा रस्ता बघा किती सुंदर आहे. हे बघा, फुलच फुलं आहेत. तुम्हाला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत असेल की किती फुलं आहेत. हे आहे सदाफुली.
आणि हे नारळाचं झाड. चला आता आपण त्या साईडला जाऊया. आता आपण असं फिरून आलो तर इथे हा जो पूर्ण तुम्हाला भाग दिसतोय ना, हा आहे सुतारकाम. म्हणजे सुतारकाम कसं व्हायचं वगैरे काय. तर हे बघा, इथून पहिला काय लाकडं घेऊन आले. त्या लाकडाचं इथे काय बनवलं, असं एक काय म्हणतात त्याला, बांबू बोलणार काय फाटी बोलणार काय माहिती नाही, पण एक असं लाकूड बनवलं आणि इथे असं सुतारकाम चालू आहे. आणि इथे बघा करवतीनी कापण्याचं काम चालू आहे. आणि हे त्यांचं घर आहेत, तिथे असे दरवाजे वगैरे दाखवलेत आणि इथे असं एक मटकं ठेवलेलं आहे. आणि हे असं अंगणात देखील त्यांचं काम चालू आहे. समोर एक घर दिसतं आपल्याला, त्या घराच्या इथे जाऊया आपण, बघूया तिथे काय चालू आहे ते. तर इथे चालू आहे शिंपी काम, म्हणजे टेलर काम चालू आहे. बघा, ही आपली जुनी मशीन दाखवली आहे. या मशीनवर असं काम चालू आहे आणि तिथे मेजरमेंट घेण्याचं काम चालू आहे. तर इथे एक गृहस्थ दिसतात आपल्याला, जे हातात एक कपडा घेऊन आले आहेत. आणि ते कुठे आले आहेत तर शिंपीच्या ह्या दुकानात घेऊन आले आहेत, म्हणजे ह्या घरी घेऊन आलेले आहेत. आणि तिथे बघा मेजरमेंट म्हणजे माप घेण्याचं काम चालू आहे. इथे एक गृहस्थ बसलेले दाखवले आहेत. हा दाखवला आहे शिंपी टेलर काम, हा भाग दाखवला आहे. तर जसं आपण पुढे आलो ना, तर पुढे आपल्याला काय दिसतंय, एक गाढव आहे आणि एक महिला गाढव घेऊन चालली आहे. आणि त्या गाढवाच्या अंगावरती ओजी दिसतात आहे. आणि ती अशी बनवलीत ना की त्यामध्ये कपडे आहेत. बघा, कपड्यांची ही बोचकी बांधलेली आहेत आणि महिलेच्या डोक्यावर देखील तसंच बोचका आहे. आणि इथून आपण जेव्हा जातो इथे, तर आपल्याला इथे एक घर दिसतं, परीट, म्हणजे तिथे इस्त्रीचं काम करताना दाखवलं आहे. ओ माय गॉड, एवढे चटके लागतात हे, तरी पण आम्हाला आमचा कसा एंड करायचा ना. ऐ गो, कसा करू, थोड्या वेळ सहन करूया. नाही होणार सहन. हा फाईन, नाही होणार, बसताना येणार मित्रांनो. नॅपकिन घ्यावं लागेल. याच्यावरती अंडं जरी टाकलं ना तरी लगेच फ्राय होईल, एवढं गरम आहे. तर फायनली मित्रांनो, आपण पूर्ण हे जे प्लेस आहे ना, हे एक्सप्लोअर केलेलं आहे. ॲक्च्युली बघा ना, किती सुंदर ठिकाणे आपल्या, म्हणजे एकदम मुंबईत एकदम जवळ. आणि अशा प्लेसेसवर नक्की तुम्ही लोकांनी यायला पाहिजे. आणि इकडे भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत, भरपूर तुम्हाला फिरायला आहे. तसं करत करत वरती गेलो, वरतून करत करत आम्ही हा असा आलो. चटका लागतो, अजून डबल करावं लागेल. तर शेतकऱ्यांपासून स्टार्ट केलं, ते असं आम्ही फिरत फिरत ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला दिसतील त्या मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या बालपणीचे खेळ, म्हणजे बघा ना, ह्या प्लेसचं खासियत काय आहे की इथे आपल्याला आपलं बालपण आठवतं, आपल्या कला, आपल्या वेशभूषा, म्हणजे पूर्वीच्या काळीची लोकं जी होती ती कशी राहत होती, त्यांच्या वेशभूषा कशा होत्या, त्यांची घरं कशी होती, ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पण इकडे येऊन तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. मी उभा राहतो कारण की हा पण तापला. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे आल्यावर ना पाहायला मिळतील आणि त्या आठवणींमध्ये तुम्ही रमू शकता. नाहीतरी आता पूर्वीच्या गोष्टींची किती आठवण येते, मला तर भरपूर येतं. त्या गोट्या खेळायचं, ते विटीदांडू खेळायचं, आपलं क्रिकेट होतं, लगोरी होतं, असा बऱ्याच गोष्टींची आठवण येते. पण त्या दिवसांना आपण कसं मिस करतो ना. नाहीतर त्यावेळेला शेवटी एकच म्हणावं लागेल ना, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. पण आपण तसं नाही करायचं. ह्या व्लॉग चॅनलचं मी तेच मला बनवायचं आहे, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी नाही, आपण ते पुन्हा दिवस जगण्याचा प्रयत्न करूया. आता राहिले जुने खेळ, तर मी एक असा व्लॉग देखील बनवून की ज्याच्यामध्ये आपल्या वेळेला, म्हणजे पहिला कसे जुने कुठले कुठले खेळ होते, तर त्या खेळावरचा पण मी पूर्ण एक व्लॉग नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. हा जो पूर्ण व्लॉग आहे ना, हा पूर्ण शूट झालेला आहे सॅमसंग S25 अल्ट्रानी. आणि ह्यामध्ये जो ऑडिओ जो तुम्ही ऐकता ना, तो आहे DJI Pro, हा जो फर्स्ट व्हर्जन आहे माईकचा. तर ते त्यांनी मी हा शूट केलेला आहे आणि हा पूर्ण हँडेड शूट केलेला आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे कोण कोण येऊन गेले ते देखील कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.
खूप चटके लागले बापरे. व्लॉगसाठी तेवढी मेहनत घेतली पाहिजेच ना. बाय.